तुमकां फायनान्शियल कितें असो प्रॉब्लम जाता आसतली. हांव तुमचे पर्सनल वचना, बट एक हांव क्लियरिटी हाडपाक सोदता सर एक मायंडान. जेन्ना तुमी कोणाची पॉलिसी करपाक सोदता खबर आहा, तांकां पॉलिसी करपाक जाय आसतली, तांकां खबर आहा इम्पोर्टन्स, बट ते करपाक सोदिनात. म्हटल्यार तुमचे कडेन कॅन्सल तुमकां मायंडान जावंक ना, अरे हिनी आपल्या कडेन येवंक ना जाल्यार आपल्याक पयशे मेळचे ना, इन्कम मेळचो ना, हे तुमचे कडेन मायंडान जायना काय म्हणटा. आता कशें आसता खबर आसा, तो करूंक ताका इम्पॉर्टन्स खबर आसता पण करूंक सोदिना. आणि जर त्याच्याकडे पैसो आसा, देर इज जस्ट अ निग्लिजन्स और मिसगायडिंग बाय सम अदर फायनान्शियल एडवायझर. तो तुका सांगना, पण ताका अशें कोण तरी सांगलेलें आसता की ते इन्शुरन्सान वचो नाका, आता सीप केले जाल्यार पयशे चड मेळटा. सो त्याच्या मनात कितें आसता, माझ्या कडेन कोण तरी म्युच्युअल फंड वालो येतलो, हांव खंयच्या म्युच्युअल फंडाक आनी कंपनीक अशें हांव हे करपाचो म्हाजो उद्देश ना. आय एम इन जनरल आय एम टेलिंग की तो करतलो. सो तो जेन्ना परिस्थिती आसता इम्पॉर्टन्स, ताका जर इन्शुरन्साची इम्पॉर्टंट खबर आसा आणि तो कसलोच इन्शुरन्स करिना जाल्यार त्याच्या कुटुंबा बद्दल ताका प्रेम ना. हांव 30 वर्साचो भुरगो आसा, माझे लग्न जाला, म्हाका 2 वर्साची भुरगीं आसा, माझे 1 लाखाची मंथली सॅलरी आसा आणि माझ्याकडे इन्शुरन्स एजंट येयलो, त्याने म्हाका एक्सप्लेन केलें आणि आय एम लिस्ट बॉदर्ड अबाउट इन्शुरन्स. आणि ताका जर ते रियलायज जावंक ना किंवा तो एडवायझर ताका ते कन्विन्स करूंक शकोंक ना पॉलिसी करपा खातीर, त्या लास्टाक नुकसान जर त्याचे जर कितें बरें वायट जालें, नुकसान कोणाक जातलें, त्याच्या फॅमिलीक जातलें न्ही, एजंटाक जातलें जावचें ना. पूण फाल्यां सकाळीं त्याची फॅमिली रस्त्यार येवं शकता. सो त्या एजंटान ती सिच्युएशन त्याच्या फुड्यान क्रिएट करपाक जाय. म्हणून मार्केटिंगान अशें म्हणटा, हांव तरी म्हणटा, बिकॉज आय एम एजंट फॉर सो मेनी इयर्स इन इन्शुरन्स सेक्टर, इफ यू कॅन सेल पॉलिसी, यू कॅन सेल एनीथिंग इन लाईफ. आणि पैसे जोडटलो बिझनेसान, बाकी तू फील्ड खंयची चूज कर, सेलिंग हे जमपाक जाय. सेलिंग मार्केटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ते पेन विकपाचे आसूं, टेल्कम पावडर विकपाचे आसूं, नाजाल्यार फ्लॅट विकपाचो आसूं, गजाल बारीक मोठी कमी जास्त कितें आसूं, सेलिंग. आणि इन्शुरन्साची कितें म्हणटा, माझ्या तोंडान LIC येता बिकॉज आय एम LIC एजंट, त्याचे कोणी वायट धरचे न्ही. इन्शुरन्साचे कितें येता, बिकॉज इन्शुरन्स प्रॉडक्ट दाखोवपाक मेळना. आता हांवें कितें समजा बिझनेस करता एप्पलांचो, हांव प्रत्येकाच्या घरा वचून पळय, हे एप्पल हा, हे न्यूझीलंड एप्पल न्ही, हे मातशे आंबट गोड बरें आसता, हे इंडियन हा, हे अशें आमी दाखोवंक शकता. वास घेवन पळय, बारीकशे कट करून दिता पळय एप्पलाच्या शॉपार, हे खावन पळय, LIC पॉलिसीची खावपाक दिता. खंयच्याच सेन्सान ती सेन्स करूंक मेळना न्ही, वास घेवंक मेळना, आयकोंक मेळना. ओनली यू हॅव टू मेक हिम विज्युअलाइज. सो जो मनीस इन्शुरन्स विकूंक शकता, पॉलिसी विकूंक शकता, आणि ते कोणाच्या भल्या खातीर, त्याच फॅमिलीच्या भल्या खातीर, पूण ताका तो कन्विन्स नसता, तेन्ना हेचो कसोटी म्हणटा आमी ताका, ती एजंटाची असता की हाव यू कॅन कन्विन्स हिम. इफ समबडी इज टेलिंग, म्हणजे माझ्या केसीन अशें घडला, हांवें तुका कॉल केलो आणि सो एंड सो कौशल तुझ्याकडे पॉलिसी करपाची असली, तो म्हणटा म्हाका इंटरेस्ट ना रे. डायरेक्ट तुका तेणी अशें सांगलें, म्हाका इंटरेस्ट ना. मागीर हांव कितें, सामान्य एजंट कितें करतलो, इंटरेस्ट ना म्हटल्यार फोन दवरतलो, मूड ऑफ जातलो आनी फुडले 10 दीस कोणा कडेन वयचोच ना. कित्याक पयलें मरे आतां मार्केटान ती पॉलिसी कोणाक नाका अशें म्हणटलो, बरोबर. पूण हांव कितें म्हणटलो, तुवें म्हाका, बिकॉज आय एम एक्सपिरियन्स इन दीस फील्ड, हांव इंटरेस्टेड ना. एक्झॅक्टली सर, आय वॉन्ट टू टेल यू बिकॉज यू आर नॉट इंटरेस्टेड. इफ यू वूड हॅव इंटरेस्टेड, यू वूड हॅव कॉल मी. Since you are not interested, I want to tell the important things. Just listen for the 5 minutes, and if later you don't want, you don't do it. But it's my duty to tell you. Since you are not interested, I want to create interest in you. अशें म्हटल्यार ताका अपॉइंटमेंट दिवची पडली. बरोबर. आणि अपॉइंटमेंट दिल्या उपरांत हांव ताका प्रॉडक्ट असो सांगूंक शकता की तो थंयच चेक सायन मारून दितलो. हो कॉन्फिडन्स आयज म्हाज्यान इन्शुरन्स एजंट म्हणून आसा, बिकॉज काम केला म्हणून, कितल्या वर्सां काम केलां. सो नवीन एजंटाक हे मे बी खबर आसचें ना, पूण अशा प्रकारे आणि आपलो प्रॉडक्ट कसो बरो. मार्केटान कॉम्पिटिशन खूप आसा आणि 4 लोक येऊन सांगतले ती पॉलिसी करू नका, त्याच्या परत माझी पॉलिसी बरी. आता बाजून सगळे तशें आसता न्ही, ह्याच्या परत माझो म्युच्युअल फंड बरो, त्याचो म्युच्युअल फंड बरो, सी प्रत्येक जण आपले सांगतले न्ही. बाजारात गेल्या उपरांत लोकांचे वायट सांगप हे हांवें आयज मेन केन्ना करूंक ना. माझ्या प्रॉडक्टान कितें बरें आसा तें जर तुका पटल्यार तूं घेतलो. पूण हांव इतली गॅरंटी दिवंक शकता, ज्याची ऐपत आसा, ज्याच्या कडेन पयसो आसा, जाका आपल्या फॅमिलीची काळजी आसा, आणि तो जस्ट निग्लेक्ट करता, जाल्यार 99% हांव ताका प्रॉडक्ट दिवन येतलो. सो दॅट इज युअर स्कील अँड यू हॅव टू लर्न. आणि अशा एजंटांनी, नवीन एजंटांनी, एक्सपिरियन्स एजंटा कडल्यान किंवा जे कोण असे मेंटर आसा पळय त्यांच्या कडल्यान शिकपाक जाय की आमी कोणा कडल्यान तरी शिकल्या म्हणून आयज आमी ह्या लेवलार पावल्या. सो दिस इज अ सिंपल आन्सर. यू हॅव टू